अरे अरे, हा साडीला इस्त्री का करतोय? चला तर मग बघूयात. वेलकम टू माय चॅनल गाईज, डॉक्टर ज्योत्स्नास वर्ल्ड. आणि आज आहे नारळी पौर्णिमा, सो लेट्स गेट रेडी फॉर इट. तर ही जी साडी आहे ह्याचा मध्ये नाही घ्यायचं, पण एका पायाने व्यवस्थित एका साईडला काष्टा बसेल इतका अंतर सोडून मध्ये एक गाठ मारून घ्यायची. मागे मी निऱ्यांना ऑलरेडी पेन करून ठेवलं होतं, जेणेकरून नेसायला सोपी पडते आणि नीट नेटकी दिसते. पण त्याला पिनअप पण करणं गरजेचं आहे, नाही तर कधी कधी बसताना उठताना खाली येते. आता पिनअप करणं माझ्या एकटीचं काम नव्हतं, म्हणून प्रणयने मला हेल्प केली. आता दुसऱ्या साईडने सुद्धा तशीच पायातून आतमध्ये घालून वरती निऱ्यांना साडीचा जो पदर असतो त्यालासुद्धा प्लेटिंग करून कमरेभोवती फिरवायचं असतं. सो प्लेटिंग करण्याला पण नवरे साहेबांनी मला जरा हेल्प केली. आणि जेव्हा तुम्ही ती प्लेटिंग करता तेव्हा एक साईडने ती ऑलरेडी मागच्या निरीला पुन्हा तिला पिनअप करून मग तिला निऱ्यांच्या आतमधून फिरवून घ्यायची. कारण की एका साईडने ती खोचतात युजली, पण आपली सहावारी साडी असल्यामुळे ती खोचली तर तेवढी साडी तुमची मोठी नाही आहे की तेवढी ती बसेल. पुन्हा मला व्यवस्थित प्लेटिंग वगैरे करून दिली प्रणयने. आणि हे आता साईडने पण थोडंसं व्यवस्थित घेतली की दिसायला शेप वगैरे छान दिसतो तिचा खेचून घेतल्यावरती. फक्त खेचून घेतल्यावरती काळजी याची घ्यायची की निऱ्या एक साईडला जातात. तर खेचून घेतल्यानंतर आपण युजली विसरून जातो की मागची साईड कशी, जशी मी आता विसरली. सो तिला सेंटरमध्ये घेऊन यायचं. आणि हे माझं हेअरस्टाईल पूर्ण मी लुक कंप्लीट केला आहे. खूप वेळ लागला हेअरस्टाईलला आणि मी व्हिडिओ केला नाही ॲक्च्युली. सो आता आपण मेकअपचा व्हिडिओ मी नक्की घेणार आहे. तर मेकअपमध्ये मी स्टार्ट करते फर्स्ट मॉइश्चरायझर, जे मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं, पॉन्ड्सचा मॉइश्चरायझर माय फेवरेट. आता हा इनसाईडचा 3-in-1 प्रायमर आहे. हा मी कमीत कमी 1-1.5 वर्षापासून वापरते आहे आणि इट इज व्हेरी गुड. हायड्रेटिंग आहे भरपूर. एकतर लेन्स वगैरे लावून घेतले आणि पॅट करून घ्यायचा असतो प्रायमर नेहमी. आता हे जरा मसाज करत होते तर साहेबांची मस्करी. जागा करते. उठा उठा उठा, फुला मस्तपैकी. माणूस हा मातीनेच घडलेला असतो. अरे यार, पोटाबद्दल नाही बोलायचं. एनिवेज, आता सगळ्यांचा मेकअप करण्याची स्टाईल, स्टार्टिंग एंडिंग सगळी वेगळी वेगळी असते. सो माझा मेकअप कोणाला पटेल ना पटेल आय डोंट नो, बट मी स्टार्ट केलं आहे कन्सिलरपासून. कन्सिलर हा पण इनसाईडचाच आहे. त्याला ॲप्लिकेटिंग ब्रश येतो स्टार्टिंगला, मला खूप आवडतो. आणि मस्तपैकी त्याला ब्लेंड वगैरे करून घेतलं आहे. त्याच्यानंतर युजली काही लोक बनाना पावडर लावत असतील. बनाना पावडर काय म्हणतो, बनाना कलर येतात, अरे यार ती लूज पावडर लावत असतील. पण मी त्याच्यानंतर डायरेक्टली फाउंडेशनवरती जाते. फाउंडेशन मी मेबलिनचा यूज करते, खूप छान फाउंडेशन आहे. आणि हे जे मी प्रोडक्ट्स यूज करते आता, हे सेम मी माझ्या लग्नाच्या मेकअपला यूज केले होते, जो मी स्वतःहून केला होता. आता लिप आणि चेक टिंट, लिपला तर ते टिंट होत नाही युजली, मी झुडिओमधून घेतला आहे तो. पण चीकवरती खूप छान टिंट येतो त्याच्याने, आणि मला जास्त टिंट आवडत नाही चिक्सवरती, त्याच्यामुळे मिनिमल टिंटसाठी व्हेरी गुड इट इज. त्याच्यानंतर आईजचा मेकअप करून घेऊयात. आता माझ्याकडे ब्रश नाही यार, माझे ब्रश मी हरवून टाकले सगळे. तर मी बोटाने कसं तरी आय मेकअप केलेला आहे. लायनर लावताना दोन्ही साईड बरोबर आहेत का ते बघायला लागतं. तर एकदा नवऱ्याला विचारून घेतलं, काजल टिकलं का काय रे दे. दोन्ही साईडला बरोबर लागण्याचा आनंद तर बघा गाईज, म्हणजे काय बोलू. आता मी लॅशेस लावायचा विचार करत होते, पण लॅशेस मला कधीच लावता आले नाही आहेत आयुष्यात. त्याच्यामुळे माझे ऑलरेडी नॅचरल जे लॅशेस आहेत ते थोडे मोठेच आहेत, त्याच्यामुळे मस्कराचे काम चल जात आहे. आणि आता हे कॉम्पॅक्ट जे आहे ते पण इनसाईडचंच आहे. स्प्रे बाय द वे, स्प्रे पण इनसाईडचाच होता. एकदम मिनिमल प्रोडक्ट्स असतात आपले. त्याच्यानंतर सिंदूर आणि लिपस्टिकच्या वेळेला माझा नवरा घाबरला होता की हे काय काळी लिपस्टिक, पण लावल्यानंतर पूर्ण कंप्लीट केल्यानंतर काय करायला लागला भारी. सो इथे टिकलीने मी लुक कंप्लीट केलेला आहे. मस्त वाटतं आहे सगळं. लेट्स सी. आता भरपूर टाईम आहे, अजून भरपूर कामं आहेत. आणि आधी मी नवऱ्या साहेबांना सांगितलं की बाबा पैंजण लावून द्या मला छानपैकी.
आम्ही सगळं काम केलं पण एक काम विसरलो की गाडी धुवायची होती. सो ऑन द वे गाडीमध्ये बसूनच आम्ही गाडी धुवून घेतलेली आहे. खूप घाण झालेली. आणि मग तेवढ्यामध्ये त्यांनी सँडविच पण घेऊन आले. सकाळपासून काही खाल्लं नव्हतं दोघांनी. त्याच्यामुळे आता आपण जाऊयात, बघूयात शूट लोकेशन कसं आहे. पाऊस नको येऊ दे, फक्त एवढंच देवाकडे प्रार्थना आहे. बाबा कशी दिसते. थांबा नवरा बघा काय बोलतोय माझा. हा आमचा दुसरा व्लॉग. माहिती नाही किती सबस्क्रायबर्स आहेत, पण व्लॉगिंग चालू केली आहे. हा दुसरा व्लॉग आहे आणि आज खास नारळी पौर्णिमा आहे, त्या शूटसाठी चाललो आहे. बघूयात कसं होतंय. बघा तुम्ही पुढे काय होतं ते. चालत सगळं पुढे चालत. डन फॉर द डे. हे बघा सगळ्यात जास्त मेहनत यांनी केलेली आहे. इतकी ओव्हर ॲक्टिंग. हा लोकेशन होता आणि जाम मेहनत केलेली ह्या लोकेशनवरती पोहोचण्यासाठी. पण ते धडपडत बिडपडत 3 वेळा मला ठेच लागलेली आहे पायाला. तुम्ही लोकांनी जर लाईक नाही केलं तर कसला मस्त सूर्य दिसतोय. सनसेटसाठी थांबण्यासाठी वेळ नाही आमच्याकडे. भरपूर दमलो आता आम्ही. आणि खाल्लं नाही सकाळपासून काहीच. एक सँडविचवरती आहे दोघं पण. राईट. तू चिवडा खाल्लेला आणि चिवडा खाल्ला होता. सॉरी. एवढं चालायचं आहे आम्हाला आता अजून. आणि रस्ता बघा कसा आहे. कसं जायचं. अरे बापरे. एक तर ओले पाय आहेत त्याच्यामुळे पाय पूर्ण सटकतोय. कसं तरी जायचं. हे बघा आपले स्पॉट बॉय, कॅमेरामॅन पण आहे, स्पॉट बॉय पण आहे, पार्टनर पण आहे. आणि कोण आहेस तू अजून. कोरिओग्राफर नाही तू. कोरिओग्राफरची गरज नाही आपल्याला. कोरिओग्राफर आहे तू घरी जा. बघा कसा नवरा आहे. एकटा चालतोय. बायकोचा हात धरायचा बिरायचं काय माहिती आहे नाही. तूच बोलतोस हात धरू नको. हा ते तर आहेच. बस झालं व्हिडिओ. नाही करायची मला थोडीशी. साडी पूर्ण आता अशी वरती खोचून चालले मी कशी तरी. जोपर्यंत नवरा मॅप काढतोय. गाडी काय हवी आपली. ओ वाव. तिथपर्यंत जायचंय. तेव्हा गाईस तिथे गाडी आहे आमची. तिथे दिसली का बाई. चलो. झालं बाबा फायनली शूट. जाम स्ट्रगल केलेलं आहे. आता तुला एकदम मस्त वाटत असेल, खुश झालं असेल. मगाशी स्पॉट नव्हता भेटत तेव्हा तोंड असं रडल्यासारखा गेला होता. रडा होतं कोणतरी मगाशी. मला घरी जायचं, मला फोटोशूटच नाही करायचा, माझं मूडच खराब झाला. 1 मिनिट. तसं नव्हतं झालं. उरण बीचला मी आपण एकदाच आलेलो पण मी कधी खाली उतरली नाहीये. तर त्याच्यामुळे आय वॉज एक्सपेक्टिंग फ्रॉम हिम टू नो द स्पॉट. पण मला माहिती आहे स्पॉट सागर विहार वाशी. तेवढंच माहितीये फक्त. नंतर ह्या कुठल्या तरी अशा छोट्याशा गल्लीमधून आम्ही लिटरली गाडी टाकली आहे. ह्या बघा ह्या अशा दिस ना. ह्या गल्लीतून आम्ही गाडी टाकली आहे आणि कुठे गावात डेड एंडला डायरेक्ट आम्ही पोहोचलो. कुठल्या गावामध्ये. एवढा कंटाळा आला. नंतर मग आम्ही पुन्हा तिथून युटर्न मारला आणि मला लेट मी फिनिश. आम्ही डायरेक्ट घरी जायला निघालो तिकडून. मग मला खूप राग आला होता की मला ह्याच्यावरती राग नव्हता आला पण मला राग आला होता की आम्हाला स्पॉट नव्हता मिळत. आणि मला असं वाटलेलं की माझी आता पूर्ण शूट अशी वेस्ट होणार आहे. वेस्ट. कारण की आम्हाला फक्त ते वरचा पार्ट दिसत होता. खाली उतरायचं कसं ते कळत नव्हतं. आणि म्हणून आम्ही युटर्न मारला आणि राईट. संपले. एनर्जी खतम. तिकडे पोहोचल्यावर फुल एनर्जी होती. आता फुल एनर्जी खतम आहे. खतम. पण भारी झालाय फोटोशूट. स्टे ट्यून्ड अँड थँक्यू सो मच. बाय बाय.